हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर. सो थोडे दिवस गॅप पडले लेक्चरसाठी. आय नो थोडे इश्यूज होते. सगळं साईडला ठेवूया, पुढे बघूया. लास्ट लेक्चरला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा पॉइंट बघत होतो. त्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला मी सांगितलं की जर एखादा सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे हे कसं ओळखणार, तर त्यातून आपण प्लेन पोलराइज्ड लाईट पास करायची. ती प्लेन पोलराइज्ड जर पास केली तर एकतर ते क्लॉकवाईज रोटेट होते किंवा अँटी क्लॉकवाईज काय होणार आहे तर रोटेट होणार आहे. प्लेन पोलराइज लाईट एखाद्या सोल्युशन मधून पास केली आणि ती बाहेर पडणारी लाईट जर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होते, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे. मग मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न तुमच्या लक्षात आहे का बघा. काय होता प्रश्न? काय होता बघा प्रश्न, आठवते का बघा. मी तुम्हाला म्हंटल की मी एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन म्हणजे मी ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असणारा सोल्युशन बनवणार आहे. काय हे बघा, असा कंपाऊंड हा काहीतरी वेगळा दिला असेल. मी म्हटलं की हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे का, हा स्वतः तर आहे, कारण त्यामध्ये कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप वेगळे जॉईन असतात. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप काय आहेत तर वेगळे. तर मी तुम्हाला म्हटलेलं की जर मी इक्विमोलार मिक्सचर घेतला अशा सबस्टन्सेसचा की ज्यामधला त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे सेम आहे पण ओरिएंटेशन इन द स्पेस वेगळी आहे, एक डी फॉर्म मध्ये आहे आणि एक कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर एल फॉर्म मध्ये आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडला जर मी म्हणजे ह्या कंपाऊंडचा जर मी सोल्युशन बनवला तर जी प्लेन पोलराइज लाईट येणार आहे त्या सोल्युशन मधून जेव्हा बाहेर पडणार ती क्लॉकवाईज रोटेट होणार. ठीक आहे. परत मी हा जर कंपाऊंड घेतला आणि ह्या कंपाऊंडचा जर मी सोल्युशन बनवला आणि ह्यातून जर मी प्लेन पोलराइज लाईट पास केली तर तो अँटी क्लॉकवाईज काय करणार आहे तर रोटेट करणार आहे. मग माझा प्रश्न असा होता की जर मी हा पण 50% म्हणजे इक्विमोलार मिक्सचर घेतला, हा पण 50% आणि हा पण 50%, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा 2 मोल्स घेतला असा सोल्युशन जो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे आणि 2 मोल्स हा सोल्युशन घेतला जो काय आहे तर लेवोरोटेटरी आहे. जर दोन्ही 2-2 मोल घेतले तर तो जो सोल्युशन असणार आहे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे की नाही. मला असं वाटतं तुम्ही आन्सर फाइंड केला असाल. तर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतो. काय नसतो तो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतो. का तर बघा, जेव्हा मी इक्विमोलार मिक्सचर घेतले, हा 2 मोल घेतला आणि हा 2 मोल घेतला, कन्सिडर करा प्लेन पोलराइज लाईट. इथं बघा, ही आपली लाईट कसली लाईट होती तर दिस वॉज आर प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, ओके. ही प्लेन पोलराइज्ड लाईट, ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला मी एका सोल्युशन मधून पास केला. दिस वॉज प्लेन पोलराइज्ड लाईट. ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला मी सोल्युशन मधून पास केलं आणि हा जो सोल्युशन होता ह्या सोल्युशन मध्ये इक्विमोलार मिक्सचर होता. इक्विमोलार मिक्सचर कशाचा होता तर इक्विमोलार मिक्सचर एक सेम कंपाऊंड मॉलिक्युलर सेम, एक डेक्स्ट्रोरोटेटरी होता त्यातला आणि एक काय होता तर लेवोरोटेटरी. ठीक आहे. तर बाहेर पडणारी जी लाईट असणार आहे ती कशी असणार आहे बाळांनो. जर तुम्ही प्लेन पोलराइज लाईट घेतला आणि एक मिक्सचर घेतला ज्यामध्ये इक्विमोलार मिक्सचर आहे, डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लेवोरोटेटरी, आणि ती जी बाहेर पडणारी लाईट आहे ती आहे तशी बाहेर पडते, ती क्लॉकवाईज पण रोटेट होत नाही आणि अँटी क्लॉकवाईज पण रोटेट होत. म्हणजे जर तुम्ही इक्विमोलार सोल्युशन घेतला कोणाचा तर हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. हे लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं पण की ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आहे पण हा क्लॉकवाईज रोटेट होतोय आणि हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतोय. सो हु आर ऑप्टिकल आयसोमर्स? Optical isomers are those which are having same molecular formula, same structural formula,
बट द ओरिएंटेशन इन द स्पेस इज डिफरंट इन सच अ वे की एक क्लॉकवाईज रोटेट होतोय तर दुसरा कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. त्याला आपण कसले आयसोमर्स म्हणतो, त्याला आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. कसले आयसोमर्स म्हणतो आपण याला, कसले आयसोमर्स म्हणतो आपण याला, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. सो ठीक आहे, जर 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 मी ऑप्टिकल आयसोमर्स चा इक्विमोलार मिक्सचर घेतला, सी ऑप्टिकल आयसोमर्स आर ऑल्सो कॉल्ड एज इनॅन्शिओमर्स. ऑप्टिकल आयसोमर्सलाच आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स. आणि इनॅन्शिओमर्सला अजून एक नाव आहे अँटीपोड्स. इनॅन्शिओमर्सला अजून एक नाव आहे अँटीपोड्स. सो काय काय सांगितलं बघा, ऑप्टिकल आयसोमर्स जर मी इक्विमोलार मिक्सचर घेतला ऑप्टिकल आयसोमर्सचा, म्हणजे हे 2 मोल आणि हे पण 2 मोल घेतले, त्याचा जर मी सोल्युशन बनवला, हा, तर त्या सोल्युशनला इक्विमोलार मिक्सचर बघा, हा, इक्विमोलार मिक्सचर ऑफ एन ऑप्टिकल आयसोमर अँड इक्विमोलार मिक्सचर ऑफ ऑप्टिकल आयसोमर and equimolar mixture of optical isomer is termed as racemic mixture. Is termed as which mixture? Racemic mixture. बघा मी काय सांगितलं, एखादा इक्विमोलार मिक्सचर आहे ऑप्टिकल आयसोमर्सचा, म्हणजे हे जर 2 मोल आहे तर हे पण 2 मोल आहे, फक्त त्यांची ओरिएंटेशन इन द स्पेस काय आहे तर वेगळी आहे. सो एन इक्विमोलार मिक्सचर ऑफ एन ऑप्टिकल आयसोमर्स आर टर्म्ड एज रेसिमिक मिक्सचर. त्याला आपण कसला मिक्सचर म्हणतो, रेसिमिक मिक्सचर. ठीक आहे, मग मी जर रेसिमिक मिक्सचर घेतला, काय घेतला, रेसिमिक मिक्सचर घेतला आणि त्या रेसिमिक मिक्सचर मधून प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली. काय पास केली, प्लेन पोलराइज्ड लाईट. बाळांनो, बाहेर पडणारी लाईट क्लॉकवाईज पण रोटेट होत नाही आणि अँटी क्लॉकवाईज पण रोटेट होत नाही. म्हणजे तुमचे जे रेसिमिक मिक्सचर्स असतात, जे ऑप्टिकल आयसोमर्सचे इक्विमोलार मिक्सचर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स असतात, ते काय असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. ते काय असतात, ऑप्टिकली काय असतात तर इनॅक्टिव्ह. ते काय असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. काय असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. समजते का मी काय सांगितलं, काय काय सांगितलं. सगळ्यात पहिला ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय, optical isomers are those isomers which are having same molecular formula, same structural formula, but the orientation in the space is different in such a way that they are then orientation in the space is different in such a way that एक clockwise rotate करतो plane polarized light ला, तर दुसरा anti clockwise rotate करतो, आणि ते non superimposable mirror images आहेत. Optical isomers are those which forms non superimposable mirror images of each other. ओके, जेव्हा ह्या ऑप्टिकल आयसोमर्सचा मी इक्विमोलार मिक्सचर घेतला, ऑप्टिकल आयसोमर्सलाच इनॅन्शिओमर्स म्हणतो, इनॅन्शिओमर्सलाच आपण काय म्हणतो तर अँटीपोड्स म्हणतो. सो जर मी ऑप्टिकल आयसोमर्सचा किंवा इनॅन्शिओमर्सचा किंवा अँटीपोड्सचा काय घेतला, इक्विमोलार मिक्सचर घेतला, हे 2 मोल ते 2 मोल, हे 10 मोल ते 10 मोल, आणि मिक्स केलं, त्याला रेसिमिक मिक्सचर म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, रेसिमिक मिक्सचर. अ रेसिमिक मिक्सचर कसला आहे, अन इक्विमोलार मिक्सचर ऑफ ऑप्टिकल आयसोमर इज टर्म्ड एज रेसिमिक मिक्सचर. आता ह्या रेसिमिक मिक्सचर मधून जर मी प्लेन पोलराइज्ड लाईट काय केली, पास. मी जर प्लेन पोलराइज्ड लाईट ह्या इक्विमोलार मिक्सचर मधून पास केली, तर जी बाहेर पडणारी लाईट आहे ती नायदर क्लॉकवाईज रोटेट होणार आहे नॉर अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. म्हणजे तुमचे जे रेसिमिक मिक्सचर असतात ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. समजतंय का, समजतंय का. दिस इज ऑल अबाउट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. हे सगळं जे काय आपण बघितलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बद्दल बघितलं. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं काय काय, जरा थोडस शॉर्ट मध्ये तुम्हाला रिवाइव्ह बॅक देते. आपण सगळ्यात पहिला काय म्हटलं की कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे काय, असा कार्बन ज्याला 4 ग्रुप्स काय तर वेगळे आहेत, ह्याला कायरल कार्बन म्हणतो. आणि ह्यापासून बनलेले जे काही सोल्युशन्स असतात, ज्यामध्ये कायरल कार्बनचे सोल्युशन्स असतात, ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात म्हणजे काय, तर जर त्यातून तुम्ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली, तर ती प्लेन पोलराइज्ड लाईट एकतर क्लॉकवाईज रोटेट होते किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होते. क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर ते नेक्स्ट रोटेटरी आहे, आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर ते लेफ्ट रोटेटरी आहे. हे आपण म्हटलं लास्ट लेक्चरला. मग मी तुम्हाला काय म्हटलं, ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय तर सेम, की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे,
स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, पण ओरिएंटेशन इन द स्पेस डिफरंट आहे. कसं? तर एक जर प्लेन पोलराइजला क्लॉकवाईज रोटेट करतोय, तर दुसरा तो प्लेन पोलराइज लाईटला अँटी क्लॉकवाईज रोटेट करतोय, कारण ते नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत. कारण ते एक दुसऱ्याचे नॉन सुपर इम्पॉसिबल काय आहेत तर मिरर इमेजेस आहेत. मग जर मी इक्विमोलार मिक्सचर घेतला ऑप्टिकल आयसोमर्सचा, त्याला आपण रेसिमिक मिक्सचर म्हणतो. आणि रेसिमिक मिक्सचर मधून जेव्हा तुम्ही प्लेन पोलराइज लाईट पास केला, ती नायदर क्लॉकवाईज रोटेट होते नॉर अँटी क्लॉकवाईज. नायदर क्लॉकवाईज रोटेट होते नॉर अँटी क्लॉकवाईज रोटेट. हे एवढं लक्षात ठेवा. आता हे सगळं का बघितलं तर आपल्याला मेन पॉईंट डिस्कस करायचं होतं SN1 आणि SN2 मेकॅनिझम. आता आपण मेकॅनिझम बघणार. ऍक्च्युली जे आपण एकदम दोन किंवा 3 लेक्चर आधी जो आपण पॉईंट स्टार्ट केलेला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, की अल्किल हॅलाइड आहे त्याला सुटेबल न्यूक्लिओफाईल बरोबर अटॅक केला तर हॅलाइडच्या जागी न्यूक्लिओफाईल आणि न्यूक्लिओफाईलच्या जागी हॅलाइड येतो. तर त्याचे काहीतरी मेकॅनिझम्स आहेत. त्या मेकॅनिझम मधले 2 मेन मेकॅनिझम्स आहेत, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. खूप खूप इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. एक्झामला कंपल्सरी बोर्ड्सला हा प्रश्न येतोच. SN1 मेकॅनिझम एक्सप्लेन करा किंवा SN2 मेकॅनिझम एक्सप्लेन करा. सो हे सगळं पॉईंट झालं इनॅन्शोमर्स, रेसिमिक मिक्सचर. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे मेकॅनिझम्स. ओके, सो सगळ्यात पहिला आपण आता काय डिस्कस करायचं आहे तर मेकॅनिझम. आता ह्या मेकॅनिझम मध्ये बघायचं सगळ्यात पहिला आपण मेकॅनिझम कोणता बघणार आहे तर SN2 मेकॅनिझम. पहिला आपण कोणता मेकॅनिझम बघणार आहे SN2 मेकॅनिझम. मी जो मेकॅनिझम एक्सप्लेन करते ते प्रॉपरली लक्ष देऊन बघा. समजा काय डाऊट्स असतील तर मेसेज करा, पण परफेक्ट होईल असं शिकवणार मी तुम्हाला. ठीक आहे. सो नाव SN2 मेकॅनिझम मध्ये स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन. S कशासाठी स्टँड करते? सबस्टिट्यूशन. N stands for nucleophilic. And 2 stands for bimolecular. So SN2 mechanism represents what? SN2 mechanism represents bimolecular nucleophilic substitution reaction. बघा मी काय सांगितलं लक्षात आलं का? बघा SN2 mechanism states bimolecular nucleophilic substitution reaction. सो आता बघा ऍक्च्युली कशाचं आहे हे जे बायमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हे एक ऑर्डर फॉलो करतं. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी एक फॉलो करतं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या वेळी. तर ह्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जी फॉलो होते ती आहे सगळ्यात जास्त प्रायमरी अल्किल हॅलाइड्स SN2 मेकॅनिझम फॉलो करतात, जे काय आपण प्रोसेस आता बघणार आहे. त्यापेक्षा कमी सेकंडरी अल्किल हॅलाइड्स आणि त्यापेक्षा कमी टर्शरी अल्किल हॅलाइड्स. तसं बघितलं तर टर्शरी अल्किल हॅलाइड्स हे SN2 मेकॅनिझम फॉलोच करत नाहीत. सो आपण काय म्हटलं ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात जास्त कोण फॉलो करतात? प्रायमरी अल्किल हॅलाइड्स SN2 मेकॅनिझम फॉलो करतात. मग सेकंडरी आणि मग कोण करतात तर टर्शरी. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला प्रायमरी अल्किल हॅलाइड्स एक्झाम्पल बघूया. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन आला तर एक्झामला क्वेश्चन असाही येतो की एक्सप्लेन द अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. एक्सप्लेन द alkaline. What alkaline? Explain the alkaline hydrolysis of methyl bromide. Methyl bromide is a primary alkyl halide only. Okay. So actually hydrolysis कसं होतं अल्किल हॅलाइडचं तर बघा जर मी मिथाइल ब्रोमाइड घेतलं त्या मिथाइल ब्रोमाइडला ऍक्वस अल्कोहोलिक घ्यायचं नाही, ऍक्वस घ्यायचं. ऍक्वस KOH घेतलं, बॉईल केलं किंवा आपण हीट करतो त्याला मोस्टली. BRच्या जागी काय येणार आहे तर OH आणि OHच्या जागी काय येणार आहे तर BR. सबस्टिट्यूशन. काय झालं? सबस्टिट्यूशन.
सो इथं मिळताना आपल्याला काय मिळणार आहे, CH3OH प्लस काय येणार आहे तर KBr. CH3OH प्लस काय येणार आहे तर KBr. ही नॉर्मल रिॲक्शन झाली. आता याचं कायनेमॅटिक्स फॉर्म म्हणजे मी बॅलन्सिंग साठी जे काय वापरले ते नाही वापरणार, मी फक्त सबस्ट्रेट आणि रिएजंट वापरणार. कायनेमॅटिक फॉर्म. सो कायनेमॅटिक फॉर्म काय आहे बघा, कायनेमॅटिक फॉर्म असा आहे की CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस OH मायनस, ह्याला बॉईल केलं तर मला मिळताना काय मिळणार आहे, CH3OH प्लस Br मायनस. बरं, साइड बाय साइड मी केमिकल कायनेटिक्सचे लेक्चर्स अपलोड केले आणि ऑलमोस्ट आतापर्यंत सगळे लेक्चर्स अपलोड ही झालेले आहेत. ओके, आपण PYQच्या पार्टला चालू आहे आता. त्यामध्ये PYQ पण झालेत, 50 PYQ आपले झालेले आहेत. तर बाळांनो, त्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं, रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड करते एखाद्या रिॲक्शनची. तर ह्या केसमध्ये अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड किंवा SN2 मेकॅनिझम मध्ये SN2 मेकॅनिझम 2 बाय मॉलिक्युलर जेव्हा येतंय त्यावेळी लक्षात घ्या मी जे सांगते ते. हे बघा, हा जो आहे हा सबस्ट्रेट आहे, हा CH3Br तुमचा काय आहे तर सबस्ट्रेट आहे आणि हा OH मायनस काय आहे तर रिएजंट. आपण पुढे मेकॅनिझम बघायचंच आहे. त्या मेकॅनिझम मध्ये आपल्याला असं दिसतंय की जी रेट ऑफ रिॲक्शन आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल सबस्ट्रेटला पण आहे आणि रिएजंटला पण आहे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन ही सबस्ट्रेट जर वाढला कमी केला तरी पण चेंज होतोय आणि रिएजंट जरी वाढवला किंवा कमी केला तरीही चेंज होतोय. मी जे सांगते ते समजून घ्या. जी रेट ऑफ रिॲक्शन आहे त्या रेट ऑफ रिॲक्शनचा जे काही फरक पडतो रेट ऑफ रिॲक्शन वरती, तो सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनला चेंज केला तरी पण पडतंय आणि रिएजंटच्या पण कॉन्सन्ट्रेशनला चेंज केलं तरी पण पडते. सो रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू CH3-Br आणि इथं काय येणार आहे तर OH मायनस. सो रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन बोथ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. आपण हे मेकॅनिझम मध्ये बघायचं आहे पुढे. सी द रेट ऑफ रिॲक्शन, सी व्हॉट आय सेड, द रेट ऑफ रिॲक्शन depends on substrate as well as reagent. The rate of reaction depends on substrate as well as reagent. The rate of reaction depends substrate as well as reagent. That's why it is termed as bimolecular reaction. म्हणून या रिॲक्शनला आपण कसली रिॲक्शन म्हणतो, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणून या रिॲक्शनला आपण कसली रिॲक्शन म्हणतो, बायमॉलिक्युलर रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट, सो इट इज टर्म्ड ॲज बायमॉलिक्युलर रिॲक्शन. सो इथं बघा, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू CH3-Br आणि OH. सो आपण ह्याला लिहिताना रेट इज इक्वल्स टू K CH3-Br रेस टू 1 आणि OH मायनस रेस टू 1. 1 + 1 किती झालं तर 2 बाय मॉलिक्युलर. 1 + 1 काय झालं तर 2. ह्या स्क्रीनवरती मी काय काय एक्सप्लेन केलं बघा. आपण मेकॅनिझम बघतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा SN2 मेकॅनिझम. या SN2 मेकॅनिझम मध्ये S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लियोफाइल, 2 स्टँड्स फॉर बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. नाव ह्या रिॲक्शनची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय आहे की प्रायमरी अल्किल हॅलाइड जास्त SN2 मेकॅनिझम फॉलो करतात कम्पेअर्ड टू सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड त्यापेक्षा जास्त फॉलो, टर्शरी अल्किल हॅलाइड पेक्षा जास्त. त्यातल्या त्यात प्रायमरी अल्किल हॅलाइड सगळ्यात जास्त SN2 मेकॅनिझम फॉलो करतात. इथं ह्याला बायमॉलिक्युलर का म्हटलंय, ह्याला बायमॉलिक्युलर म्हटलंय कारण रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. इथं बायमॉलिक्युलर रिॲक्शन का म्हटलंय, ह्याला बायमॉलिक्युलर रिॲक्शन का म्हटलंय कारण इथं रेट ऑफ रिॲक्शन ही सबस्ट्रेट वरही डिपेंड आहे आणि रिएजंट वरतीही डिपेंड आहे. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन बोथ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज बायमॉलिक्युलर. ओके, कारण इथं बघा केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण काय लिहिलं, हा CH3Br प्लस OH मायनस, हा सबस्ट्रेट आहे, हा रिएजंट आहे. तर तुम्ही जर सबस्ट्रेटचा कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला तरीही रेट ऑफ रिॲक्शन चेंज होते, रिएजंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केला तरीही रिॲक्शन रेट चेंज होते. त्यामुळे आपण म्हटलो की रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. दोघांचं ऑर्डर 1-1 आहे. मग 1 + 1 काय झालं तर 2. दॅट इज बायमॉलिक्युलर रिॲक्शन. हे झालं बेसिक. आता मेकॅनिझम बघूया. काय बघूया, मेकॅनिझम.
सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं मेकॅनिझम. आता इथं बघा, हा सी सिंगल बॉन्ड, इथं एच, इथं काय लिहितंय एच, इथं काय लिहितंय एच, आणि इथं काय लिहितंय बीआर. असं लिहिलं कारण हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनची जॉमेट्री टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनची जॉमेट्री टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. सो हा जो CH3 थ्राइस आहे बीआर, ह्याला जेव्हा OH मायनस काय करणार आहे तर अटॅक करणार आहे, तर आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये 4 कंडिशन्स लक्षात ठेवतो. सगळ्यात पहिला काय व्हायला पाहिजे, OH मायनस न अटॅक करायला सबस्ट्रेट आणि रिएजंट दोन्ही धडकतात, कोलिजन होते, धडकत असतात. तर मोस्टली तुमचा जो रिएजंट आहे जो जाऊन धडकतो, रिएजंट काय करतो, धडकतो. तर रिएजंट कोणावरती धडकणार, तर हे बघा रिएजंट निगेटिव्हली चार्ज आहे, न्यूक्लियोफिलिक आहे. तर न्यूक्लियोफाइल आहे तर तो इलेक्ट्रोफिलिक सेंटरवरती अटॅक करणार सबस्ट्रेटच्या. OH मायनस हा निगेटिव्हली चार्ज आहे म्हणजे हा न्यूक्लियोफिलिक आहे. हा न्यूक्लियोफिलिक जर असेल तर हा कोणावरती अटॅक करणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सेंटरवरती म्हणजे इलेक्ट्रोफिलिक कार्बोकॅटायन वरती अटॅक करणार आहे. सो ठीक आहे, हा C-Br आहे. ह्यामध्ये ब्रोमीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळे बीआर वरती निगेटिव्ह आणि कार्बन वरती पार्शियल काय येणार आहे, प्लस. हा जो OH मायनस आहे, हा OH मायनस आयन फ्रंट साइड बीआर ला अटॅक करून म्हणजे फ्रंट साइड पासून इलेक्ट्रोफाइलला अटॅक करणार, बीआर ला नाही अटॅक करणार. हा OH मायनस फ्रंट साइड पासून ह्या कार्बोकॅटायनला अटॅक करायला बघणार, पण तो अटॅक पॉसिबल होणार नाही कारण समोर हॅलोजन आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे. तुमचा जो न्यूक्लियोफाइल अटॅकिंग आहे तो पण निगेटिव्हली चार्ज आहे आणि तुमचा बीआर मायनस पण निगेटिव्हली चार्ज आहे. लाईक रिपेल, त्यामुळे पहिला फ्रंट साइड अटॅक ऑफ OH मायनस डज नॉट टेक्स प्लेस इन केस ऑफ SN2 मेकॅनिझम, कारण रिपल्शन बीआर मायनस OH मायनसच्या अटॅकला रिपेल करतो, त्यामुळे फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये. ठीक आहे, फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये. प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे त्यामुळे जास्त काही वेगवेगळे अल्किल ग्रुप्स नाही आहेत, त्यामुळे हिंडरन्सचा कन्सेप्ट इथं लागत नाही, म्हणजे अडथळा जास्त निर्माण होणार नाही. अडथळा निर्माण झाला तर काय होतंय ते आपण SN1 मध्ये बघायचं. ठीक आहे, मग काय होणार आहे, हा OH मायनस काय करणार, फ्रंट साइड तर अटॅक करू शकत नाहीये, त्यामुळे तो फ्रंट साइड पासून इलेक्ट्रोफाइलला अटॅक करू शकत नाही, म्हणून हा बॅक साइड अटॅक करायला लागणार. हा बीआर OH मायनस जो आहे तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर कार्बोकॅटायनला बॅक साइडून अटॅक करायला लागणार. जेव्हा हा बॅक साइडून अटॅक करावा लागणार आहे, ही जी प्रोसेस असते ही स्लो प्रोसेस असते. कसली प्रोसेस असते, स्लो प्रोसेस. तर त्यावेळी तुम्हाला एक हायली अनस्टेबल स्टेट मिळणार आहे, त्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो. जेव्हा OH मायनस आयन तुमचा बॅक साइडून अटॅक करणार आहे कार्बोकॅटायन वरती, म्हणजे कार्बोकॅटायन नाहीये, पार्शियली पॉझिटिव्ह कार्बन आहे, त्याला OH मायनस जेव्हा बॅक साइडून अटॅक करायला स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला एक हायली अनस्टेबल स्टेट मिळणार. आणि ती हायली अनस्टेबल स्टेट कशी असणार आहे, तर तुमचा जो HCH आहे, ह्या HCH जो आहे हा ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री मध्ये अरेंज झालेला असणार आहे, म्हणजे ह्या HCH मध्ये बॉन्ड अँगल 120 झालेला असणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याचा बीआर मायनस फ्रंट साइड होऊन काय होणार आहे तर ब्रेक व्हायला स्टार्ट होताना दिसणार ट्रान्झिशन स्टेटला. ट्रान्झिशन स्टेट हायली अनस्टेबल स्टेट असते, जास्त एनर्जीची असते, तर याचा जुना बॉन्ड काय होत जाणार आहे तर ब्रेक फ्रंट साइडचा, आणि तुम्हाला असं दिसणार की मागून OH मायनस बॉन्ड काय होणार आहे तर फॉर्म. समजते मी काय सांगितलं, OH मायनस जो आहे तो फ्रंट साइड अटॅक करू शकत नाही, तो बॅक साइड अटॅक करणार आहे. बॅक साइड अटॅक केल्यामुळे काय दिसते तुम्हाला, एक हायली अनस्टेबल स्टेट फॉर्म होते आफ्टर सर्टन टाइम, ज्यामध्ये समोरून CBr बॉन्ड ब्रेक होतोय, मागून COH फॉर्म, C-OH बॉन्ड काय होतोय फॉर्म, अँड दिस इज अ ट्रान्झिशन स्टेट. नो डाऊट हा पार्शियल पॉझिटिव्ह असणार आहे कार्बन तुमचा. ही हायली अनस्टेबल स्टेट तुम्हाला अचीव्ह होणार आहे, आणि ही हायली अनस्टेबल स्टेट एकदा अचीव्ह झाली मग ऍक्च्युली हे ट्रान्झिशन स्टेट म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जीला रिलेटेड आहे. मी तुम्हाला अनेकदा एक्सप्लेन करते इथं. परत एकदा ट्रान्झिशन स्टेट ओव्हरकम झाली की टोटली नेक्स्ट पुढची जी आहे ते फास्ट. हे सगळं सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. SN2 मेकॅनिझम हा सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. सिंगल स्टेप हे जे काय होते हे सिंगल स्टेप मध्ये होते, काय वेगवेगळे स्टेप्स इथं लागत नाहीत, सगळं सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. सो इथं काय होतंय की हा जेव्हा OH मायनस बॅक साइडून अटॅक व्हायला लागतो, ही ट्रान्झिशन स्टेट अचीव्ह होते. ही ट्रान्झिशन स्टेट ओव्हरकम केल्यानंतर ना टोटली जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म, आणि तुमचा प्रोडक्ट जो आहे हा असा मिळतो.
फरक आहे तुमच्या रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये. तुमच्या रिएक्टंटला CBr ह्या साईडला होता आणि तुमच्या प्रोडक्टच्या इथं COH ह्या साईडला आहे. नो डाऊट तुम्हाला मिथिल अल्कोहोल मिळाला, तुमचं अल्कलाइन हायड्रोलायसिस वगैरे झालं, नो डाऊट. पण तुमचा जो रिएक्टंट आहे त्या रिएक्टंटचा ऑप्टिकल आयसोमर आहे हा. तुमच्या रिएक्टंटचा ऑप्टिकल आयसोमर. तुम्ही म्हणणार मॅम ऑप्टिकल आयसोमर तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असायला पाहिजे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असायला पाहिजे, फक्त ओरिएंटेशन इन द स्पेस डिफरंट असते असं आपण म्हणतो, पण इथं तर BR आहे आणि इथं तर OH आहे. जर असं कॉमन सेन्स लावा की जर मी कन्सिडर केला की हा BR न्यूक्लियोफाइल होता, कोणता पण न्यूक्लियोफाइल, पण न्यूक्लियोफाइल आहे, हा न्यूक्लियोफाइल फक्त बेक होऊन समोरून दुसरा न्यूक्लियोफाइल जेव्हा मागून फॉर्म झाला तर इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं, म्हणजे उलट झालं, म्हणजे मिरर इमेज फॉर्म झाली. काय फॉर्म झाली? मिरर इमेज. जो तुम्हाला हा मिथिल अल्कोहोल मिळाला, हा काय मिळाला? 100% ऑफ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. 100% ऑफ इन्व्हर्जन ऑफ काय येणार आहे तर कॉन्फिगरेशन. समजते का बघा मी काय काय सांगितलं? परत एकदा बघा मी जे सांगते आणि ऍट द सेम टाइम तुम्ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम पण बघा काय, आणि प्लीज 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 बघा, आणि प्लीज प्लीज बघा, एवढंच म्हणू शकते. तुम्ही तर मला दिसत नाही, बघताय की नाही ते. बरं ठीक आहे. हा तुमचा रिएक्टंट आहे, ह्याला एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणतो. ह्या डिरेक्शनला रिएक्शन काय होते तर प्रोसीड, ह्या डिरेक्शनला रिएक्शन काय होते प्रोसीड, आणि ह्या डिरेक्शनला काय आहे तर एनर्जी, ह्या डिरेक्शनला काय आहे तर एनर्जी. सो हा तुमचा जो रिएक्टंट आहे CH3 डॅश काय आहे तर Br, हा CH3 डॅश Br प्लस इथं काय आहे तर OH काय आहे तर मायनस, हा रिएक्टंट आहे. आता आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये असं म्हटलं की फॉर अ बायमॉलिक्युलर रिएक्शन टू ऑकर 4 कंडिशन्स असतात. कोणते 4 कंडिशन्स आहेत? पहिला तर कोलिजन, धडक व्हायला पाहिजे, पण फक्त धडक होईन चालेल का? नाही. ते कोलिजन कसे असायला पाहिजेत? इफेक्टिव्ह कोलिजन म्हणजे असे कोलिजन जे पोटेन्शियल बॅरियर ओव्हरकम करतील. पोटेन्शियल बॅरियर ओव्हरकम करतील म्हणजे काय? ठीक आहे, CH3 Br मध्ये वेगवेगळ्या एनर्जीची धडक झाली, वेगवेगळ्या एनर्जीची धडक झाली, वेगवेगळ्या एनर्जीची धडक झाली. एक एनर्जी स्टेट तुम्हाला असं मिळते ज्यावेळी तुम्हाला असं दिसतंय की तुमचा जुना बॉन्ड काय होत चाललाय तर ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होत चाललाय तर फॉर्म. ही अनस्टेबल स्टेट आहे. ही वाली जी स्टेट आहे ही कसली स्टेट आहे? अनस्टेबल, ज्यामध्ये सायमल्टेनियसली जुना बॉन्ड हे जे फॉर्म झालं ना, हे हायली अनस्टेबल स्टेट. हे बघा, धडक इमॅजिन करा, धडक 100 किलो जूलची झाली, 200 किलो जूलची झाली, 300 किलो जूलची झाली, 400 किलो जूलची झाली, 500 किलो जूलची झाली, 1000 किलो जूल. इमॅजिन करा, मी म्हणते सगळ्या रिएक्शनला वेगवेगळी एनर्जी असते बॅरियर क्रिएट करण्यासाठी. जेव्हा 1000 किलो जूलची धडक जेव्हा झाली तेव्हा असं दिसलं की समोरून जुना बॉन्ड काय होत चाललाय ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होत चाललाय मागून फॉर्म. ही जी स्टेट आहे ही जी अनस्टेबल स्टेट आहे, कारण पेंटा कोऑर्डिनेट बघा 1 2 3 4 5, 5 बॉन्ड तर आयुष्यात कधी फॉर्म होऊ शकत नाहीत, म्हणून त्याला म्हणतात ती हायली अनस्टेबल स्टेट आहे. आणि हा हायली अनस्टेबल स्टेट म्हणजे आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन स्टेट. जर धडक 1000 किलो जूलच्या वरती झाली ना तर नॉर्मली जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळतो, आणि त्या प्रोडक्टची एनर्जी रिएक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी असते. तुमच्या प्रोडक्टची एनर्जी रिएक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी असते. आणि हा जो डिफरन्स आहे हा काय आहे तर डेल्टा H, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जे काय असते नेगेटिव्ह, ही जी आहे एनर्जी ह्याला EA म्हणतो. हे बाळांनो इथे बघा, हे जे वेगवेगळ्या एनर्जीचे कोलिजन झाले, पण हे सगळे वेगवेगळ्या एनर्जी जेव्हा कोलिजन झाले सगळे कोलिजन इफेक्टिव्ह नव्हते, म्हणजे त्यांची एनर्जी, धडकची एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी नव्हती. नाउ व्हॉट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी? Activation energy is the minimum kinetic energy required to overcome the potential barrier. अशी धडक जी ऍक्टिव्हेशन एनर्जी किंवा त्यापेक्षा जास्त झाली तरच ती धडक इफेक्टिव्ह कोलिजन कन्सिडर केला जातो, कारण त्यामध्ये टोटली जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म. त्यामध्ये टोटली जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म. बघा की धडक तुमची 100 200 300 400 500 700 700 800 900 1000 ची झाली, पण 1000 किलो जूलला पहिल्यांदा जुना बॉन्ड काय होत चालला ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होत चालला फॉर्म. हे पहिल्यांदा दिसलं आपल्याला, हे पहिल्यांदा होताना दिसलं. आता ही जी पोटेन्शियल बॅरियरचा जो एनर्जी असतो तो तुमच्या रिएक्टंट पासून ते पोटेन्शियल बॅरियर मधला जो डिफरन्स आहे त्याला EA म्हणतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि ही ऍक्टिव्हेशन एनर्जी
मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम द पोटेन्शियल बॅरियर. जर धडक ऍक्टिव्हेशन एनर्जी, जर ह्या रिएक्शनची ऍक्टिव्हेशन एनर्जी 1000 किलोजूल जर असेल तर, खूप जास्त आहे एवढी नसते, 1000 किलोजूल जर धडकची एनर्जी म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी जर 1000 किलोजूलची असेल तर 1000 किलोजूल किंवा 1000 किलोजूल पेक्षा जास्तची धडक झाली, तेवढ्या एनर्जीची धडक झाली तरच जुना बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे, फॉर्म, आणि प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. आणि काय फॉर्म होणार आहे, प्रोडक्ट. पण ह्यामध्ये प्रोडक्ट कसं आहे, मेकॅनिझम, आपण तेवढं सगळं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितलं की नाही, त्याचं रिझन हे होतं, हे दाखवायचं होतं त्यांना की जेव्हा अटॅक होतोय तो बॅकसाइड झाला, बॅकसाइड अटॅक झाल्यामुळे ठीक आहे तुम्हाला एक हायली अनस्टेबल स्टेट, ट्रान्झिशन स्टेट मिळाली, ज्यामध्ये सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होत चाललाय, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होत चाललाय, फॉर्म. तुमची जी जॉमेट्री आहे ती रिअरेंज झाली, ट्रायगोनल प्लॅनारला झाली. ट्रान्झिशन स्टेटची जॉमेट्री ट्रायगोनल प्लॅनारची झाली. CH मध्ये बॉन्ड अँगल 120 आला, आणि हे CBr बॉन्ड सायमल्टेनियसली ब्रेक होत चालला, COH बॉन्ड सायमल्टेनियसली फॉर्म होत गेला. ठीक आहे. त्यापुढे फास्ट स्टेप अशी आली की ज्यामध्ये टोटली जुना बॉन्ड काय झाला, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय झाला, फॉर्म, आणि जो OH आहे तो बॅक साइडला बरोबर जिथं CBr बॉन्ड होता त्याच्या मिरर साइडला COH फॉर्म झाला. सो नो डाऊट मिथाइल अल्कोहोल फॉर्म झाला, पण तो मिथाइल अल्कोहोलचा जो कॉन्फिगरेशन आहे, अरेंजमेंट आहे 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये, ती 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आहे. रिएक्टंटच्या कॉन्फिगरेशनची 100% इन्व्हर्जन आहे, मिरर इमेज आहे. समजते का? ऑप्टिकल आयसोमर समजते का? हे ऑप्टिकल आयसोमर नाही आहेत, फक्त कॉन्फिगरेशन चेंज झालंय. ह्याचं जे काय कॉन्फिगरेशन होतं ह्याचं उलट झालंय, 100% इन्व्हर्जन झालं, उलट झालं. का? बॅकसाइड अटॅक झाला. का? बॅकसाइड अटॅक झाला. समजते? म्हणून आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वगैरे बघत असतो. तर इथं आता बघा मी काय सांगते ते, हा ठीक आहे, हा CH3Br होता, ह्याला OH मायनस फ्रंट साइडला अटॅक करू शकत नाही, रिपल्शन होतोय, बॅक साइडला अटॅक करतो. बॅक साइडला अटॅक करताना सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होतो, ब्रेक, नवीन बॉन्ड काय होतो, फॉर्म, आणि एकदम फास्ट मध्ये मागच्या साइडला बॉन्ड काय होणार आहे, तर फॉर्म होणार आहे. मिथाइल अल्कोहोल 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हा त्याचा एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे, हा मागच्या पोर्शनला दिलेला, पण या पोर्शन मध्ये नाही दिलेला, पण आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये बघतोय. केमिकल कायनेटिक्सचे माझे लेक्चर बघा, केमिकल कायनेटिक्सचे तुम्हाला जास्त अजून समजेल ही कन्सेप्ट मेकॅनिझमची. बरं, ही जी SN2 मेकॅनिझम झाली, ह्या SN2 मेकॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत बघा. SN2 मेकॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक आहे की ही रिएक्शन बाय मॉलिक्युलर रिएक्शन आहे. बाय मॉलिक्युलर रिएक्शन म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स बोथ ऑन सबस्ट्रेट एज वेल एज रिएजंट. इथं रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट एज वेल एज रिएजंट. इथं रेट ऑफ रिएक्शन तुमची सबस्ट्रेट आणि रिएजंट दोघांवरती डिपेंड राहते. फर्स्ट थिंग. सेकंड इट इज अ वन स्टेप मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम वन स्टेप मेकॅनिझम आहे बाळा. इथं 2 स्टेप नाहीयेत. SN1 मध्ये 2 स्टेप येतात, इथं वन स्टेप मेकॅनिझम आहे. कारण वन ट्रान्झिशन स्टेट इज फॉर्म, एकच ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते, एकच ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते. वन स्टेप मेकॅनिझम आहे आणि एकच ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते बाळांनो. ठीक आहे, एकच ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे. इथं जी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते ती ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेट असते. विचारतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SN2 मेकॅनिझमचे. जी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते ती पेंटा कोऑर्डिनेट असते, ज्यामध्ये HCH चा बॉन्ड अँगल किती झालेला असतो तर 120 डिग्री. ठीक आहे. आणि इथं ट्रान्झिशन स्टेट मध्ये सायमल्टेनियसली ओल्ड बॉन्ड ब्रेक्स एकाच वेळी चाललेला असते. सायमल्टेनियसली ओल्ड बॉन्ड ब्रेक्स म्हणजे C-Br बॉन्ड काय होत चाललाय तर ब्रेक. सायमल्टेनियसली ओल्ड बॉन्ड ब्रेक्स अँड न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड. कोणता बॉन्ड फॉर्म होतो? न्यू बॉन्ड. न्यू बॉन्ड कोणता तर C-OH बॉन्ड काय होतो? हा. आणि इथं जो प्रोडक्ट मिळतो, प्रोडक्ट जो आपल्याला मिळतो तो प्रोडक्ट काय आहे तर प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ रिएक्ट. प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज 100%
100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. तुमच्या रिएक्टंटच्या कॉन्फिगरेशन पेक्षा, कोणाच्या कॉन्फिगरेशन पेक्षा, रिएक्टंटचा जो काय कॉन्फिगरेशन आहे, प्रोडक्टचा जो कॉन्फिगरेशन आहे तो 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ रिएक्टंट असते. हे त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अजून एक आहे की ह्याला अप्रोटॉइक सॉल्व्हेंट लागते. काय पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट, हे नंतर मी तुम्हाला सांगते अप्रोटॉइक सॉल्व्हेंट का लागतो. पण पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट, पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट असा सॉल्व्हेंट जो इझिली H+ आयन देत नाही, अप्रोटॉइक सॉल्व्हेंट. हे काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जरा प्रॉपरली रीड करा. कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स जे मी आता सांगितलेत ते काय काय आहेत बघा. बायमॉलिक्युलर रिएक्शन आहे, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन बोथ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज काय आहे तर रिएजंट. एक स्टेप मेकॅनिझम आहे आणि जी वन स्टेप मेकॅनिझम, जी एक स्टेप मेकॅनिझम आहे आणि त्यामधली जी स्लो स्टेप होती, त्या स्लो स्टेप मध्ये रेट ऑफ रिएक्शन सबस्ट्रेट आणि रिएजंट दोघांवरती डिपेंड राहत होतं. सो फर्स्ट वन ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते आणि जी काही ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते ती पेंटा कोऑर्डिनेट असते. त्यामध्ये HCH बॉन्ड अँगल 120 असतं. त्या HCH 120 आहे, हे HCH 120 आहे, रिअरेंज झालंय. पण इथून सायमल्टेनियसली नवीन बॉन्ड काय होतोय, समोरून जुना बॉन्ड काय होत चाललाय, ब्रेक, आणि मागून नवीन बॉन्ड काय होत चाललाय, फॉर्म. समोरून जुना बॉन्ड काय होत चाललाय, ब्रेक, आणि मागून नवीन बॉन्ड काय होत चाललाय, फॉर्म. मग ठीक आहे, ह्या पोटेन्शियल बॅरियर वगैरे ओव्हरकम केल्यानंतर तुम्हाला असं एक मिथिल अल्कोहोल मिळते जे 100% ऑफ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आहे. समजते का इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन? जो तुमचा रिएक्टंट आहे त्या रिएक्टंटचे मिरर इमेज, फक्त एवढंच की तुमचा न्यूक्लियोफाईलची पोझिशन शिफ्ट झालेली आहे. समजते? हा, ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे. एनर्जी प्रोफाईल डायग्राम समजते का बघा. एनर्जी प्रोफाईल डायग्राम, एनर्जी प्रोफाईल डायग्राम मध्ये काय आहे, हा तुमचा रिएक्टंट आहे. हा रिएक्टंट आहे CH3-Br प्लस OH काय तर मायनस. हा रिएक्टंट आहे. हा रिएक्टंटची धडक होत जाते, इथं एनर्जी आहे. ह्या रिएक्टंटची धडक होत जाते, धडक होत जाते, धडक होत जाते. एक धडक अशी होते, एका लेवलला जाऊन एक एनर्जीची, इतक्या जास्त एनर्जीची धडक होते त्या रिएक्शनसाठी की त्याचा जुना बॉन्ड काय होतो, ब्रेक, नवीन बॉन्ड काय होतो, फॉर्म. जुना बॉन्ड काय होतो, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होतो, फॉर्म. ही जी हायली अनस्टेबल स्टेट, ज्याला ट्रान्झिशन स्टेट आपण म्हणतो. आणि एकदा हा पोटेन्शियल बॅरियर ओव्हरकम झाला आणि एकदा समजलं की हा एवढ्या धडकची एनर्जी झाली, म्हणजे एवढ्या एनर्जीची धडक झाली, सॉरी थोडं उलट बोलले, एवढ्या एनर्जीची धडक झाली तर तुमचा जुना बॉन्ड काय होतो, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय होतो, फॉर्म. ठीक आहे, मग तेवढ्या एनर्जीची जास्त धडकची झाली की मग तो जुना बॉन्ड ब्रेक होणार, नवीन बॉन्ड फॉर्म होणार आणि तुमचा प्रोडक्ट मिळणार आहे. आणि तुमच्या प्रोडक्टची जी एनर्जी असणार आहे ती रिएक्टंटच्या एनर्जी पेक्षा कमी असणार आहे. कारण हे बघा, जेव्हा कधी एखादा प्रोडक्ट फॉर्म होत असतो तो स्टॅबिलिटीसाठी फॉर्म होत असतो. युअर रिएक्टंट इज लेस स्टेबल अँड युअर प्रोडक्ट इज मोर स्टेबल. Your reactant is less stable and your product is more stable. Your reactant is less stable and your product is more stable. Your reactant is less stable and your product is more stable. If your delta H is negative. हे पॉइंट समजले? ट्रान्झिशन स्टेट, पेंटा कोऑर्डिनेट. हा, जेव्हा आपण मेकॅनिझम बघतो ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला असं दिसतं की एकाच वेळी समोरून जुना बॉन्ड काय होत चाललाय, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड फॉर्म. प्रोडक्ट जो ऑब्टेन होतो 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असतं आणि पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट लागतं. का लागतं, कशासाठी लागतं, हे पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आजचं लेक्चर समजलं का? सॉरी लेट अपलोड करतेय, थोडंसं काम होतं, थोडंसं बिझी होते, एक्झाम टाइम होता, म्हणजे एक्झाम चालू होणार, दुसरे पोर्शन्स कम्प्लीट करायचे होते म्हणून. बट नो, आता ह्यापुढे सगळे लेक्चर्स प्रॉपरली दिवाळीमध्ये, तर दिवाळीपर्यंत मी चांगले सगळे लेक्चर्स अपलोड करणार आहे, मॅक्सिमम लेक्चर्स अपलोड करणार आहे की तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग माय लेक्चर.